नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय, बार्टी, एआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांच्याकडून आपल्याला जी शिष्यवृत्ती योजना देण्यात येणार आहे तर त्याची आता सीईटी होणार आहे। यूपीएससी ची होणार होती परंतु ते त्यांनी काही कारणास्तव रद्द केलेली आहे। ती आता पुढे होणार आहे, नंतर होणार आहे ती। पण आता एमपीएससी राज्यसेवा आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस यांची जी काही एग्जाम आहे तर ती आपली जी आहे तर ती उद्या 16 तारीख आहे, तर ती 17 तारखेपासून जी आहे तर ती सुरू होत आहे। वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे आणि वेगवेगळ्या दिवशी होणार आहे। तर याच्यासाठीचं हॉल तिकीट त्यांनी जे आहे तर ते जाहीर केलेले। आता हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करावं, हॉल तिकीटवर आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यासोबतच याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, या सर्वांविषयी चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि या सर्वांचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यासाठी आपण एक गुगल लिंक दिलेली आहे, तर ती गुगल लिंकवर जाऊन तुम्ही तो गुगल फॉर्म जो आहे तर तो संपूर्ण भरायचा आहे। कारण की त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही अपडेट जे आहेत तर ते मिळत जातील। आणि त्यासोबतच यांचं संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपली फक्त 1 रुपया असे नाममात्र प्राइस मध्ये आपण एक बॅच जी आहे तर ती तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे, तर ती पण तुम्ही जे आहेत तर ते जॉईन करू शकतात इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून। बघूया आपण। बघा, प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेबसाइट्स आहेत, या तुमच्याकडे असतीलच, तुमच्या मे बी सेव्ह असतील, नसतील तर आपल्या जर टेलिग्राम ग्रुप आहे इग्नाइट अकॅडमीचा तर त्याच्यावर आपण या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहे। बघा, प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या लिंक आहेत त्याच्यावर जाऊन तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसणार आहे। बघा, इथं लॉग इन याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं लॉग इन करायचंय। त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी येणार आहे आणि तुमचा पासवर्ड येणार आहे। काही कारणास्तव फॉर एक्झाम्पल तुम्हाला ईमेल आयडी सापडत नसेल, पासवर्ड सापडत नसेल, तर त्याच्यासाठी काय करायचं, फॉरगेट पासवर्ड याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून तुमचा पासवर्ड रिकव्हर करू शकता। तसेच ईमेल आयडी करण्यासाठी तुम्हाला माहित नसेल की कोणता ईमेल आयडी दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या ईमेल आयडीला जावा, कारण की तिथं त्यांनी तुम्हाला ईमेल जो आहे तर तो केलेला असतो। पुढे जे जे फॉर्म भरले ते तुम्हाला इथं दिसतील, जेवढे तुम्ही फॉर्म भरले असतील ते तुम्हाला इथं दिसायला सुरुवात होते। बघा, इथं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी स्टेट कॉम्पिटेटिव्ह प्री ट्रेनिंग स्कीम याच्यामध्ये जर पाहिलं, बघा इथं प्रिंटचं ऑप्शन आले, हे तुमचं ऍप्लिकेशन प्रिंट करायचं आहे आणि हे आहे ऍडमिट कार्ड। तर मी इथं क्लिक करणार आहे। इथं बघा तुमचा फोटो तुम्हाला दिसणार आहे, इथं ऍप्लिकेशन आयडी जे आहे तर तुम्हाला दिसणार आहे। तर पुढे आपल्याला काय दिसतं, हे हॉल तिकीट जे आहे तर ते दिसतं। फॉर एक्झाम्पल हे महाज्योतीचं हॉल तिकीट आपल्याला दिसतं, पण अशाच पद्धतीने तुमचं बार्टीचं, टीआरटीआयचं, सारथीचं, महाज्योतीचं आणि एआरटीआयचं यांचं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथे दिसायला मिळणार आहे। बघा, इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, ऍप्लिकेशन नंबर बघायला मिळणार आहे। एक्झाम डेट आणि एक्झाम टाइम, फॉर एक्झाम्पल ही 17 ला एक्झाम होणार आहे 12:30 ते 2:30 मध्ये। पण जर तुम्ही गेट रिपोर्टिंग टायमिंग पाहिला तर 11 वाजता आणि 12 वाजेपर्यंत तुम्ही मॅक्स टू मॅक्स तुम्हाला एंट्री दिली जाईल, त्याच्यानंतर एंट्री दिली जाणार नाही। इथं परीक्षेचं नाव येतं, फॉर एक्झाम्पल एमपीएससी राज्यसेवेचे ज्यांचा एमईएचा पेपर असेल महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा, त्याचं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस येणार आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला पिन आणि रोल नंबर हे बघायला मिळतात। पुढे एक्झाम सिटी, फॉर एक्झाम्पल ही एक्झाम सिटी आहे नाशिक, त्याच्यानंतर हा पेपर आहे पीयूजी ला बघायला मिळतो। त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटचं पूर्ण नाव येतं, आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिटच दिसतात। बघा, मेल, त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे आहे तुमचे डेट ऑफ बर्थ दिसेल, त्याच्यानंतर इथं फोटो दिसतो, सही दिसते आणि तुमचा स्वतःचा ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला इथं दिसत असतो। या सगळ्या गोष्टी दिसतात। त्यासोबतच त्यांनी काय सांगितलेले आहे की तुम्हाला at the end of the exam, admit card along with the photocopy of ID proof will be deposited at center. Therefore, candidates are required to bring separate printout of admit card for further use. बघा, तुम्ही हे जे ऍडमिट कार्ड आहे याचे 2 प्रिंट काढून ठेवायचे, कारण की काय होणार आहे की इथं तुमचं ऍडमिट कार्ड हे जमा करून घेतील आणि तुम्ही जे काही फोटो प्रूफ दिला असेल, फॉर एक्झाम्पल आधार कार्ड दिला असेल तर आधार कार्डचे झेरॉक्स पण ते जे आहेत तर ते जमा करून घेतील, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे। कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू टेक एक्झाम इफ his or her photo or sign is missing from the आधार कार्ड। तर ते थोडासा इश्यू येणार आहे की तुमचं जर ऍडमिट कार्डचा फोटो आणि जो तुमचा आयडी दाखवलेला आहे तर तो मिसमॅच नको पाहिजे, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टी इथं लागणार आहेत। त्याच्यासोबत त्यांनी काय सांगितलेले, ऍडमिट कार्ड तर घेऊनच जायचंय तुम्हाला, त्याच्यासोबतच तुमचा एक व्हॅलिड आयडी प्रूफ जो आहे तर तो तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे, घेऊन जायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला फोटो कॉपी ऑफ ऍडमिट कार्ड अलॉंग विथ पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट साईज ऑफ फोटो आधीच तुम्ही जे आहे तर तो चिपकून ठेवला पाहिजे। त्याच्यानंतर ज्या महिलांच्या हातावर बघा मेहंदी आहे त्यांनी इथं लक्षात घ्या, इथं काय म्हटले, कम्प्लिटली रिमूव्ह बिफोर द एक्झाम डे, म्हणजे एक्झाम होण्याच्या आधी तुमच्या हातावर काही नसलं पाहिजे, कुठल्याही पद्धतीची शाई नसली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा कलर नसला पाहिजे तुमच्या बोटांवर जे आहे तर तिथं स्पष्ट इन्स्ट्रक्शन त्यांनी या पद्धतीने दिलेले आहेत।
ओके. त्याच्यानंतर मॉक टेस्टची लिंक पण अवेलेबल झाली. आता ही मॉक टेस्ट कशा पद्धतीने द्यायची, कशा पद्धतीने एक्झाम असणार आहे, त्याच्या पण आपण एक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणारच आहोत. बघा, मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणार आहे. एक प्रश्न एक गुणांसाठी असणार आहे. कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. आता ही एमपीएससी राज्यसेवा आणि एमएचा नेमका एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे बघा. इथं पाहिलं जवळपास 7 विषय असतील. सीसॅटचा पेपर नसणार आहे, लक्षात घ्या. बघा, 1 करंट अफेअर्स येतील, 2 हिस्ट्री, 3 जिओग्राफी, 4 पॉलिटी, 5 इकॉनॉमी, 6 इन्व्हायरमेंट आणि 7 तुमचा जनरल सायन्स पाहायला मिळणार आहे. बघा, 100 प्रश्न येतील, 100 गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पॅटर्न असेल. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतील. सेम जर तुम्ही पॅटर्न पाहिला, सेम आहे एमएसचा, कारण की एमएसला काय आहे, कारण की त्याची प्रिलिम तर आता राज्यसेवेसोबतच होते ना, तर त्याच्यामुळे त्याचा पण पॅटर्न ऑलमोस्ट सेमच आहे. कळाला का तुम्हाला? त्याचा पण पॅटर्न तुम्हाला जे आहे तर तो ऍज इट इज सेम जो आहे तर तो अशा पद्धतीने इथं बघायला मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर ऍडमिट कार्ड व्यवस्थित पद्धतीने डाउनलोड करा, दोन प्रिंट काढून ठेवा, त्या सोबत तुम्ही घेऊन जा. आणि मित्रांनो, या एक्झामचं अनालिसिस जे आहे तर ते आपण या आपल्या चॅनलवर पण घेणार आहोत, कारण की राज्यसेवेच्या भरपूर शिफ्ट आहेत. तर नेमकं काय प्रश्न विचारले जात आहेत, कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न चालू आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहेत आगामी काळात. म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. आणि गुगल फॉर्म भरला नसेल तर आजच गुगल फॉर्म भरा. आणि आपली ही जे बॅच आहे तर ती त्या बॅचला तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.